4-5 वांगे घेतले, शेंगदाणे घेतले आणि खोबरं घेतलं. त्याचा कूट बनवला मिक्सरमध्ये. आणि लाल मिरची पावडर घेतली, 2 चमचे लाल मिरची पावडर, जिरे घेतले, मसाला घेतला आणि हळद घेतली आणि ते तेल टाकून मिक्स केलं. आणि त्याच्यात चवीनुसार नमक टाकलं. हे बघा छान असं आता मिक्स झालं सर्व. शेंगदाणे खोबरं, हे वांग्याचे 4 फोडी बनवल्या, त्याच्यात टाकला ठेचा शेंगदाणा आणि खोबऱ्याचा. आणि पूर्ण वांगे भरून घेतले आणि कुकरमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यात हळद, मसाला, मिरची पावडर टाकली आणि त्याच्यात वांगे बटाटे सोडले. पाणी टाकलं थोडं. 2 शिट्ट्या काढून घेतल्या. हे बघा वांगं कसं तयार झालंय. आणि हे बघा डिश, वांगे आणि खोबऱ्याची रेसिपी, वांग्याचे भरीत.